बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात इंडिया आघाडी व कोल्हापुरातली शिवप्रेमी नागरिक संघटनांनी आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्या संदर्भात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या मीटिंग बोलवली होती की हे येणाऱ्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका. पण आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत, कारण फक्त प्रशांत कोरटकर नाही तर इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा केशव वैद्य, ज्यानं छत्रपती शिवाजी महाराज व मराठा मावळ्यांच्या बद्दल अपशब्द काढले, तो सुद्धा याच्यामध्ये गुन्हेगार आहे. ही अशी ही जी प्रवृत्ती आहे याला सरकार पाठीशी घालते आणि सरकार याला का पाठीशी घालते याचा जाब विचारण्यासाठी आम्ही येणाऱ्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कोल्हापुरात येणार आहेत. आम्ही नक्की याच्याबद्दल त्यांना जाब विचारू. पोलीस प्रशासनानं जरी विनंती केली असली तरी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.